आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस करून चांगल्या शेअर्सची निवड करायची आहे। भारतात 5000 पेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर्स लिस्टेड आहेत, पण आपण हे सगळे शेअर्स खरेदी करू शकत नाही। या 5000 पैकी आपल्याला जास्तीत जास्त 50 शेअर्सचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे। याचाच दुसरा अर्थ असा होतो की आपल्याला 4950 शेअर्स रिजेक्ट करायचे। थोडक्यात 100 शेअर्स पैकी 99 शेअर्स रिजेक्ट करायचे आणि त्यातला केवळ एक शेअर सिलेक्ट करायचा आहे। तसं बघितलं तर हे खूप अवघड काम आहे, पण आपण काही रूल्स बनवले तर हे काम सोपं होऊ शकतं। कोणते शेअर सिलेक्ट करायचे आणि कोणते शेअर रिजेक्ट करायचे हे ठरवण्यासाठी काहीतरी लॉजिक असलं पाहिजे। अंधाधुंदी निर्णय घेऊन चालणार नाही, कारण प्रश्न पैशाचा आहे। म्हणूनच चांगल्या शेअर्सची निवड करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला डिझाईन केला आहे, याचं नाव आहे GRPD फॉर्म्युला। GRPD फॉर्म्युलामध्ये आपण कंपन्यांचे 4 फंडामेंटल रेशोज बघतो, त्यासाठी काही निकष ठरवतो आणि जर शेअर त्या क्रायटेरियामध्ये बसत असेल तर त्याची निवड करतो। GRPD फॉर्म्युलामध्ये G म्हणजे ग्रोथ, कंपनीचं उत्पन्न आणि नफा मागच्या 10 वर्षात किती वाढलाय त्याच्या आधारे आपण शेअर्सची निवड करायची का नाही ते ठरवतो। या संदर्भात आपण पुढच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये चर्चा करूया, पण आता एवढंच सांगतो की आपल्याला आपलं भांडवल वाढवायचं आहे किंवा आपल्याला कॅपिटलमध्ये ग्रोथ पाहिजे असेल तर त्यासाठी कंपनीची ग्रोथ बघावीच लागेल। त्यामुळे ग्रोथ हा अतिशय महत्त्वाचा निकष आहे। ही ग्रोथ किती पाहिजे आणि कशी पाहिजे ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया। GRPD फॉर्म्युलामध्ये R म्हणजे ROE म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी। कंपनीची मॅनेजमेंट किती कार्यक्षम आहे हे ठरवण्यासाठी रिटर्न ऑन इक्विटीचा फायदा होतो। वेगवेगळ्या आकाराच्या कंपन्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये आपल्याला तुलना करायची असेल तर रिटर्न ऑन इक्विटीचा फायदा होतो। रिटर्न ऑन इक्विटी हा रिटर्न आणि इक्विटीचा रेशो आहे। इथे रिटर्न म्हणजे कंपनीचा वार्षिक नेट प्रॉफिटचा आकडा, तर इक्विटी म्हणजे कंपनीचे प्रमोटर आणि शेअर होल्डर यांचं एकत्रित भांडवल आहे। रिटर्न ऑन इक्विटी का महत्त्वाचा आहे, त्यातून आपण कंपनीच्या मॅनेजमेंटबद्दल कसा निष्कर्ष काढू शकतो आणि ROEच्या मदतीने शेअर्सची निवड कशी करायची ते आपण पुढच्या एका एपिसोडमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। GRPD फॉर्म्युलामध्ये P म्हणजे PE रेशो। PE म्हणजे प्राइस टू अर्निंग्स रेशो। कोणताही शेअर किंवा इंडेक्स सध्या स्वस्त आहे का महाग आहे हे ठरवण्यासाठी PE रेशोचा फायदा होतो। आपण किती जरी चांगला शेअर शोधला पण तो महाग व्हॅल्युएशनला खरेदी केला तर आपल्याला चांगला रिटर्न मिळणार नाही। त्यामुळे PE रेशोबद्दल आपल्याकडे सविस्तर माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे। PE रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, त्यातून काय निष्कर्ष काढायचा, PE रेशो किती असेल म्हणजे शेअरचं व्हॅल्युएशन स्वस्त आहे, याबद्दल आपण एका एपिसोडमध्ये सविस्तर चर्चा करूया। GRPD फॉर्म्युलामध्ये D म्हणजे डेट टू इक्विटी रेशो। कंपन्या व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेतात। कर्ज घेतलं की एक गोष्ट चालू होते, ती म्हणजे EMI। कर्ज घेऊन व्यवसायाचा विस्तार केला, नवीन कारखाना चालू केला, नवीन मशिनरी खरेदी केली तर आपलं उत्पन्न वाढेल असं प्रत्येक कंपनीला वाटत असतं। मात्र कर्ज घेतल्यानंतर व्यवसायात अपेक्षित वाढ नाही झाली तर कंपनी आणि कंपनीचे शेअर होल्डर अडचणीत येऊ शकतात। तर जर कंपनीला वेळेत EMI भरता आला नाही तर कंपनीवर दिवाळखोरी जाहीर करण्याची वेळ येऊ शकते। असं झालं तर शेअर्सच्या किमती 90% जास्त खाली येतात। अनिल अंबानी ग्रुपच्या कंपन्या, वोडाफोन आयडिया, JP असोसिएट्स, पुंज लॉइड सारखे असंख्य उदाहरणं आहेत। या कंपन्या एकेकाळी खूप मोठ्या आणि ब्ल्यू चिप होत्या, मात्र त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं होतं। नंतर व्यवसाय अडचणीत आला, कंपनीला EMI भरता आला नाही आणि कंपनीसोबतच शेअर होल्डर देखील अडचणीत आले। म्हणूनच आपण कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करताना कंपनीने खूप जास्त कर्ज घेतला आहे का ते बघितलं पाहिजे। कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो लिमिटमध्ये असेल तर त्या शेअरमध्ये आपले पूर्ण पैसे बुडण्याची शक्यता खूप कमी असते। अशा प्रकारे GRPD फॉर्म्युलाचा वापर करून शेअरची निवड केली तर आपल्याला शेअर मार्केटमध्ये कमी जोखीम घेऊन चांगला रिटर्न मिळवता येईल। GRPD फॉर्म्युला म्हणजे काय याबद्दल आता आपण प्राथमिक माहिती घेतली। यातल्या प्रत्येक रेशोवर सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण प्रत्येक रेशोवर एक वेगळा एपिसोड करून माहिती घेऊया। तोपर्यंत पाहत रहा मनी9 मराठी।